नमस्कार. इंग्रजी येण्यासाठी नेमकं काय लागतं यावर एक 5-10 मिनिटे मी या क्लिपमध्ये बोलणार आहे. शिवाय जो ऑनलाईन क्लास 1 महिन्याचा आम्ही घेतो त्याबद्दल सुद्धा थोडीशी माहिती शेवटी मी देईन. बघा, इंग्रजी येण्यासाठी नेमकं काय आपल्याला लागतं हा काही असा नवीन प्रश्न नाही. असंख्य पुस्तके, असंख्य व्हिडिओ क्लिप्स, मित्रांचे किंवा आणखी कोणाचेही असंख्य सल्ले तुम्ही ऐकलेलेच असू शकतात. पण मग जेव्हा एवढ्या गोष्टी आपल्याला ऐकायला भेटतात, पाहायला भेटतात, वाचायला भेटतात, तरी सुद्धा आपली जी मूळ अडचण आहे ती का दूर होत नाही? त्याचं कारण हे आहे की प्रत्येकाकडे प्रत्येक प्रकारचा वेगळा सल्ला असतो. उदाहरणार्थ, कुणी म्हणेल व्याकरणाची आवश्यकता नाही, मराठीत आपण बोलतो तर व्याकरण लागत नाही. कुणी म्हणेल तसं नसतं, व्याकरणाच्या नियमानेच वाक्य बनवावी लागतात. कुणी म्हणेल वाचन करायला पाहिजे, कुणी म्हणेल स्पीकिंग करायला पाहिजे, कुणी म्हणेल थिंकिंग करायला पाहिजे, कुणी म्हणेल ट्रान्सलेशन करायला पाहिजे, कुणी म्हणेल ट्रान्सलेशन नाही करायला पाहिजे, कुणी म्हणेल मित्रांशी डिबेट करायला पाहिजे, कुणी आणखी काही सल्ला दे. तर सल्ल्यांची इतकी रांग असते की ते सल्ले फक्त गोंधळ निर्माण करण्याचं काम करतात. इंग्रजी येण्यासाठी एवढ्या ज्याही गोष्टी आपण ऐकतो त्याला अगदी सिम्प्लिफाय करून म्हणजे साधं करून एक 4-5 मिनिटे मी तुमच्याशी बोलत आहे. बघा, भाषा येण्यासाठी तीच गोष्ट माणसाला लागते जी गोष्ट एक भाषा वापरताना आपल्याला येते. उदाहरणार्थ, तुम्ही मराठीमध्ये बोलता तर नेमकं तुम्हाला काय येतं? तुम्हाला फक्त मराठीची वाक्ये येतात, याशिवाय दुसरं काही येत नाही. तीच मराठीची वाक्ये तुम्ही बोलता, तीच मराठीची वाक्ये तुम्ही लिहिता. मराठीचा वापर या 2 कामासाठी तुम्ही करता आणि ती 2 कामे वाक्ये वापरून तुम्ही करत आहात. म्हणजे भाषा येण्यासाठी वाक्ये लागतात. आता ही वाक्ये कशी येणार? जसं कुणी सल्ला देईल, आपण मित्रांशी बोलत जायला पाहिजे वगैरे. ठीक आहे, सल्ल्यासाठी ते ठीक आहे. पण जेव्हा तुम्ही त्यावर खरंच कृती करायला लागता तर तुमच्या कानावर वेगवेगळी वाक्ये पडतात. उदाहरणार्थ, समजा एखाद्याला म्हणायचं असेल, मी सहमत नाही. शक्य आहे एखादा म्हणेल, आय एम नॉट अग्री, आय एम नॉट अग्री विथ यू. कुणी म्हणेल, आय डू नॉट अग्री विथ यू. कुणी आणखी काहीतरी तिसरं सांगेल, आय नॉट अग्री म्हणेल, नॉट अग्रीड म्हणेल. कोणाला डी सुचलं तर डी लावून टाकेल तो. आता हेच वाक्य जेव्हा मराठीमध्ये तुम्ही ऐकता, घरी म्हणा, बाहेर म्हणा, कुठंही तुम्हाला एकच वाक्य ऐकायला भेटतं, मी सहमत नाही. पण इंग्लिशमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची वाक्य ऐकायला भेटतात. तर हे वेगवेगळ्या प्रकारे जे ऐकायला आपल्याला भेटतं त्याच्यामुळे गोंधळ निर्माण होतो. नाहीतर इतक्या साऱ्या गोष्टी उपलब्ध असताना सुद्धा, जसं ट्विटरवर तुम्ही पहा, फेसबुकवर तुम्ही पहा, बरेच जण आपले विचार जे लिहितात किंवा एखाद्या वेबसाईटवर काही रिव्ह्यूज असतील तर ते वाचाल तर बऱ्याच चुका त्यात तुम्हाला सापडतात इंग्रजीमध्ये. का सापडतात? कारण योग्य मार्गाने न गेल्यामुळे हे होतं. इंग्रजी येण्यासाठी माझ्या मते सुरुवातीला आपल्याला मूलभूत वाक्यरचना आल्या पाहिजेत. ज्या मूलभूत वाक्यरचनांचा वापर करून आपल्याला उतारे आणि संभाषणे येऊ शकतात त्या मूलभूत रचना आल्या पाहिजेत. मग या मूलभूत रचना असंख्य नसतात, अगदी मर्यादित गोष्टी असतात. एखाद्या बाळाला जेव्हा मराठी येते तर त्याचा शब्दसाठा किंवा त्याला येणाऱ्या वाक्यरचना खूप नसतात, ज्या त्याच्या कानावर पडलेल्या आहेत त्या असतात. पण मराठीची तुलना आपण इंग्रजीशी करू शकत नाही. मराठी तुम्हाला कोणाकडूनही तीच ऐकायला भेटते जी बरोबर असते, पण इंग्रजीचं तसं नाही. जसं मी आत्ताच उदाहरण दिलं, तुम्हाला कुठे काय वाचायला भेटेल, काय ऐकायला भेटेल ते सांगता नाही येत. जर प्रॉपर सोर्स असेल, बोलणारा व्यवस्थित बोलत असेल तर अगदी व्यवस्थित ऐकायला भेटेल, त्यात काही हरकत नाही. उदाहरणार्थ, एखादा इंग्रजी चित्रपट तुम्ही पाहत असाल तर त्याची मातृभाषाच इंग्रजी आहे, तर तो आय एम नॉट अग्री सारखं वाक्य झोपेत असला तरी बोलू शकत नाही.
जसं तुमची मातृभाषा मराठी असेल, हिंदी असेल, तर तुम्ही त्यात चुकूच शकत नाही, कारण ती चूक वाक्य तुम्ही कधी ऐकलेलीच नसतात. उदाहरणार्थ, तुम्ही जर म्हणत असाल, त्याने मला फोन केला आणि मी गेलो, तुम्ही हेच वाक्य म्हणणार. त्याने मला फोन केली आणि मी गेला असं तुम्ही कधीच म्हणणार नाही. बघा, नुसतं गेलीचं गेला म्हणजे विचित्र का वाटतं? कारण तुम्हाला ती भाषा येते म्हणून, माहीत आहे म्हणून, तुम्ही त्या भाषेची अचूक वाक्य ऐकलीत म्हणून. पण इंग्रजीचं चूक अचूक सगळं मिक्सअप आपण ऐकलेलं असतं. कुणी उच्चार कसा करायचा शिकवेल तर शक्य आहे की प्रनन्सिएशन म्हणण्याऐवजी प्रोनाउन्सिएशन म्हणेल, प्रोनाउन्सिएशन म्हणेल. मग आता कधी तुम्हाला हा उच्चार ऐकायला भेटतो, कधी तो भेटतो, कधी कॉन्व्हर्सेशन भेटेल तर कॉन्व्हर्जेशन भेटेल, कधी कधी एन्जॉयमेंट ऐकायला मिळेल तर एन्जॉयमेंट ऐकायला मिळेल. तर या मिक्सअपच्या गोष्टी इथं असतात, जे की मराठीमध्ये नसतं. त्यामुळे मराठी आपल्याला फक्त या पद्धतीने आलेली आहे, तर आपल्याला इंग्रजीत सुद्धा काही करण्याची गरज नाही, हा विचार प्रथमतः चुकीचा आहे. पण इंग्रजीसाठी तुम्हाला खूप जास्त गोष्टी कराव्या लागत नाहीत, हे पण खरं आहे. कारण इंग्रजीमध्ये मराठीपेक्षा वाक्यरचना खूप सोप्या आहेत. मराठीमध्ये व्यक्तीनुसार पण बदल होतात, जे इंग्रजीमध्ये सहसा होत नाहीत. 2-4 ठिकाणी होतात, पण सहसा होत नाहीत. उदाहरणार्थ, मराठीमध्ये तुम्ही म्हणणार, तो खेळू शकतो. तोच्या ऐवजी ती घेतलं तर तुम्ही म्हणणार, ती खेळू शकते. बघा, तोचं ती केल्यावर शकतोचं पण शकते झालं. इंग्रजी तसं नाही. इंग्रजीमध्ये ही कॅन प्ले, आय कॅन प्ले, यू कॅन प्ले, वी कॅन प्ले. मी इकडे यू वी वगैरे केलं तरी पुढचे शब्द काही बदलले नव्हते, ते शब्द सेम होते. किरकोळ ठिकाणी 2-4-5च ठिकाणी बदलावं लागतं. जसं ही गोज म्हणतो आपण, आई असेल तर मात्र आई गो म्हणतो, गोज नाही म्हणत. व्यक्तीनुसार काही ठिकाणी इंग्रजीत पण बदलतं. म्हणजे माझ्या सांगण्याचा अर्थ, इंग्रजीच्या ज्या वाक्यरचना आहेत त्या सोप्याच आहेत. आपल्याला 50-60 वाक्यरचना येत असल्या, म्हणजे 50-60 एक पॅटर्न्स वाक्यांचे येत असले, आणि नेहमीच्या वापरातले 1000-1500 शब्द बरोबर येत असले, बरोबर शब्द महत्वाचा आहे. कारण जसं एखाद्याला आता मला म्हणायचं असेल मी यशस्वी झालो, तर शक्य एखाद्याच्या माइंडमध्ये शब्द येईल सक्सेस, कोणाच्या माइंडमध्ये येईल सक्सेसफुल, कोणाच्या माइंडमध्ये येईल सक्सीड. आता हे 3-3 शब्द जे येतात ते नेमकं वापरायचे कसे, काय अर्थ आहे त्यांचा? फायनली ही सक्सीडेड, फायनली ही गॉट सक्सेस, फायनली ही बिकेम सक्सेसफुल, ही वॉज सक्सेसफुल वगैरे जी वाक्य आहेत, म्हणजे त्यांचा ॲक्च्युअल वापर सुद्धा येणं महत्त्वाचं असतं. म्हणजे भाषेतले रेग्युलर वापराचे 1000 शब्द येणं आणि त्या 1000 शब्दांना वापरण्यासाठी 50-60 वाक्यरचना येणं एवढं पुरेसं आहे इंग्रजी येण्यासाठी. मग या येत असलेल्या गोष्टींचा सराव करण्याची गरज असते. सराव करण्यासाठी त्यातले जे काही शब्द आहेत तुम्ही चेंज करून सराव करू शकता. फॉर एक्झाम्पल, समजा तुम्हाला म्हणायचं असेल, मला बघा, जस्ट एक वाक्य मी तुम्हाला लिहून दाखवत आहे, हे दर्शवण्यासाठी की इंग्रजीमध्ये वाक्य बनवणं असं काही कठीण नाही. इंग्रजीमध्ये उलट वाक्यरचना आणखी सोपी आहे. इंग्रजीमध्ये तुम्हाला 2च गोष्टींकडे लक्ष द्यायचं असतं, क्रिया करणारा माणूस आणि त्याची क्रिया. याच्यात बेसिक 2च गोष्टी आहेत. मला भेटायला पाहिजे होतं, मला साठीचा शब्द आई, त्या भेटणेचं भेटायला पाहिजे होतं म्हणण्यासाठी या पाहिजे होतं साठी एक शब्द असतो. पाहिजे होतं साठी इंग्लिशमध्ये शुड हॅव असतं. माझं वाक्य आय शुड हॅव मेट वर संपलं होतं. मग जे 2 शब्द वाक्यात उरले होते त्या 2 शब्दांना मी पुढे लिहिलं, ॲज इट इज लिहिलं. त्याला जो फिक्स शब्द आहे तो लिहिला, त्याला काही बदलायची गरज नव्हती. कालसाठीचा जो शब्द आहे तो शब्द मी लिहिला. आता समजा हे जर वाक्य क्वेश्चन करायचं असतं तर शब्द हेच राहिले असते, काहीही बदलावं लागलं नसतं. फक्त हा जो शुड शब्द आहे तो इकडे आला असता. म्हणजे मला जर विचारायचं असतं, काल मला त्याला भेटायला पाहिजे होतं का, शुड आय हॅव मेट हिम यस्टरडे,
बघा, शब्द कोणतेही बदलले नाहीत, फक्त क्रम बदलला. तसं तर वाक्य फक्त 4च प्रकारची असतात: आज्ञार्थी, उद्गारवाचक, कमी लागणारी आणि साधं वाक्य, विधानार्थी म्हणते आणि प्रश्नार्थी. म्हणजे 4च प्रकारच्या वाक्यावर आपण कमांड घेत असलो तर आपण आत्मविश्वासाने बोलू शकतो. वी कॅन स्पीक कॉन्फिडेंटली. आता हे वाक्य नियमानुसार बनलं. जेव्हा तुम्हाला माहित आहे की वाक्य नियमानुसार बनलं, त्यात काही चूक नाही, तर तुम्ही आत्मविश्वासाने म्हणणारच. आपण संकोच कधी करतो, माझं चुकेल, लोक हसतील वगैरे विचार कधी येतो? जेव्हा आपल्याला खात्री नसते की आपण बोलत असलेलं बरोबर आहे का नाही. तर जी ही मूलभूत सेंटेन्स पॅटर्न्स आहेत, एकदा का त्यांची व्यवस्थित सवय झाली, व्यवस्थित सराव झाला, तर तुम्ही आत्मविश्वासाने बोलू शकता. एक सपोर्टिव्ह गोष्ट म्हणून तुम्ही हवं तर रीडिंग करू शकता. म्हणजे केवळ 2च गोष्टी लागतात भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी. जेवढं आपलं ध्येय स्पष्ट असतं, माणूस त्यावर कृती करू शकतो. 10 प्रकारच्या गोष्टी असल्या 100 प्रकारच्या, आजकाल तर असंख्य प्रकारच्या गोष्टी आहेत. हे करा, ते करा, ते करा, ते करा, आणि सगळं केल्यानंतर आपण जिथे आहोत तिथंच आहोत असं होतं. का असं होतं? कारण स्पष्ट ध्येय घेऊन नेमक्या त्या स्क्वेअरमध्ये त्या आपण गोष्ट पूर्ण केलेली नसते. म्हणून मला फक्त याच स्क्वेअरमध्ये, याच चौकटीमध्ये राहायचंय असं ठरवून आपण जर कृती केली, मला इंग्रजीवर प्रभुत्व मिळवायला फक्त एवढंच शिकायचं आहे, मला या 50च रचना शिकायचंय आणि त्या 50 रचनेमध्ये हेच 1000 शब्द मी वापरणार आहे, असं साधं तत्व ठेवून व्यवस्थित त्यांचा आपण सराव केला तर भाषेचा एक चांगला बेस बनतो. आणि मग जसं मी तुम्हाला म्हटलं, त्याला एक सपोर्ट म्हणून, सहाय्य म्हणून तुम्ही जर रीडिंग करत असाल तर रीडिंगमध्ये त्या सगळ्या गोष्टींचा प्रत्यक्ष अनुभव घेता येतो. काही वेळा काहींना वाटतं की आम्हाला मूलभूत गोष्टी येतात, ॲडव्हान्स्ड गोष्टी पाहिजेत. मूलभूत गोष्टी, ॲडव्हान्स्ड गोष्टी नावाची कोणती गोष्ट नसते. जसं फॉर एक्झाम्पल, आता हा शब्द ॲडव्हान्स्ड, टचा उच्चार केला तर थोडा अचूक उच्चार झाला. ठीक आहे, याला तुम्ही ॲडव्हान्स्ड समजू शकता की बरोबर आपल्याला प्रोनन्सिएशन करता येणं, बरोबर उच्चार करता येणं, किंवा जी ही वाक्य आपण बनवतो ती थोडी वेगाने बनवता येणं, थोडं फास्ट बोलता येणं वगैरे सारखं. पण मग या गोष्टी, जसं मी सजेस्ट केलं की भाषेच्या मूलभूत रचनांचा व्यवस्थित अभ्यास झाला तर तुम्ही रीडिंग वगैरे करू शकता आणि त्या रीडिंगला तुम्ही एन्जॉय करू शकता. जसं आता मी वाक्य लिहिलं, आय शुड हॅव मेट. हॅव लिहिल्यानंतर मीटचं तिसरं रूप मेट येतं. जेव्हाही तुम्हाला असं हॅव वाचायला भेटेल, पुढे मीट भेटणारच नाही. मग ती शिकलेली गोष्ट पुन्हा पुन्हा कन्फर्म होत जाते. मराठीच्या आपण अचूक वातावरणात राहतो, त्यामुळे आपल्याला अचूक मराठी कानावर पडत असते. इंग्रजीच्या वातावरणात आपण पहिली गोष्ट राहत नाही, आणि जी थोडीफार इंग्रजी कानावर पडते ती मॅट असू शकते, मीट असू शकते, किंवा सुचलंच तर मीटिंग असू शकते. किंवा इथं हॅव लिहिण्याऐवजी जर हॅव बीन लिहिलं गेलं तर ते काय असतं, नुसतं बी लिहिलं तर काय असतं, बीइंग लिहिलं तर काय असतं. हे कॉन्सेप्ट्स दिसायला अगदी साधे, बेसिक, छोटे वाटू शकतात, पण त्यांच्यावरच भाषा आधारलेली असते. त्या गोष्टी आल्या तर एक प्रॉपर सुरुवात होते, एक योग्य सुरुवात होते. मग त्या सुरुवातीला घेऊन माणूस पुढे पुढे जात राहतो. कोणत्याही क्षेत्रामध्ये असंच असतं. सायकल चालवणं असो, का कार चालवणं असो, का स्वयंपाक करणं असो, प्रत्येक प्रकारच्या गोष्टी माणसाला सांगाव्या लागत नाही. पुढच्या पुढच्या गोष्टी आपोआप येतात. एक व्यवस्थित पाया बनलेला असेल तर पुढच्या गोष्टी आपोआप येतात. आय वॉज लिसनिंग टू द म्युझिक. लिसन सोबत टू वापरायचं असतं, हे सांगण्याची गरज नाही पडत. एकदा तुम्हाला रचना आल्या, आय वॉज लिसनिंग, आय वॉज थिंकिंग, आय वॉज वेटिंग, आय वॉज आस्किंग, आय वॉज स्विमिंग, आय वॉज वॉकिंग, आय वॉज रनिंग, व्हॉट एव्हर. मग उद्या जेव्हा तुम्हाला ते वाचायला भेटतं, आय वॉज लिसनिंग टू द म्युझिक, परत नंतर कधी वाचायला भेटतं, आय वॉज लिसनिंग टू द न्यूज, आय वॉज लिसनिंग टू माय फ्रेंड. आता हे आपण नुसतं वाचलेलं असल्यामुळे आपोआप त्या लिसन सोबत आपण टू वापरतो. फॉर एक्झाम्पल, सिंपल उदाहरण द्यायचं तर, मी माझ्या मित्राशी बोलत होतो, आय वॉज टॉकिंग टू माय फ्रेंड. आता मी म्हणेन आय वॉज टॉकिंग टू माय फ्रेंड, कुणी आय वॉज टॉकिंग विथ माय फ्रेंड म्हणेल, विथ सुद्धा येऊ शकतं, असं नाही की ती चूक आहे मी म्हणत आहे. पण जसं इंग्लिश फिल्म, सिरियल्समध्ये, बुक्समध्ये तुम्हाला जर टॉकिंग टू 100 पैकी 99 वेळेस वाचायला भेटतं, तर एखाद्या वेळेस तुम्हाला विथ वाचायला भेटू शकतं. पण मग आता आपल्या कानावर विथ भेटतं,
जसं मराठीमध्ये मी त्याच्याशी, त्याच्यासह, सह म्हटलं की विथ माइंडमध्ये येणार. विथ सारखा शब्द ऐकायला भेटू शकतो कधी. तर जसं या पद्धतीचे जे सल्ले असतात की आपण मित्रांशी बोलत राहिलो तर भाषा सुधरेल वगैरे, तर मला नाही वाटत त्या तेवढ्या योग्य गोष्टी आहेत. कारण जसं मी सुरुवातीला दिलेलं जे सिंपल एक्झाम्पल होतं, आय एम नॉट अग्री आणि आय डू नॉट अग्रीचं, तुम्हाला सदैव आय डू नॉट अग्रीच कानावर पडतं असं नाही. काल तो आला होता म्हणायचं असेल तर एस्टरडे कुणी ही वॉज कम म्हणेल, कुणी ही हॅड कम म्हणेल, कुणी ही इज कम म्हणेल, कुणी ही केम म्हणेल. एवढ्या प्रकारच्या भाषा ऐकायला, एवढ्या प्रकारची वाक्य ऐकायला भेटतात. तर बोलण्यापेक्षा आपण सुरुवातीला मूलभूत रचना शिकणं आणि त्यांचा व्यवस्थित सराव करणं हे आवश्यक असतं, आणि मग त्यासोबत वाचन केलं जाऊ शकतं. तर भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी नेमकं काय लागतं यावर जे एक 5-10 मिनिटे या क्लिपमध्ये मी बोलत होतो, संक्षिप्तमध्ये सांगायचं तर मला हेच सांगायचं होतं की भाषा येण्यासाठी तुम्हाला खूप गोष्टी याव्या नाही लागत. फक्त ज्या गोष्टी लागतात त्या अचूक याव्या लागतात. तुम्हाला इंग्रजीचे 10 शब्दच येत असले तरी तुम्ही 100 वाक्ये बोलू शकता, अचूक बोलू शकता, आत्मविश्वासाने बोलू शकता. पण त्या ज्या 10 शब्दांना घेऊन तुम्ही 100 वाक्ये बनवत आहात त्यांचा तुम्हाला अर्थ स्वतः कळणं, आय कॅन गो काय आहे आणि कॅन आय गो काय आहे कळणं, वेर आर यू गोईंग काय आहे आणि वेर यू आर गोईंग काय आहे हे स्वतः जाणवणं महत्वाचं असतं. तू कुठे जात आहेस म्हणजे ते आहे वेर आर यू गोईंग, आणि तू जिथं जात आहेस असं तुम्ही म्हणताय तर त्याच वेर आर यू गोईंगचं वेर यू आर गोईंग होतंय हे कळणं महत्वाचं असतं. या गोष्टी कळण्याने एक नैसर्गिक आत्मविश्वास येतो, नॅचरल कॉन्फिडन्स येतो. तर या मूलभूत गोष्टींचा, मूलभूत वाक्यरचनांचा वगैरे पुरेसा सराव आधी व्हायला पाहिजे, आणि मग त्या सरावाला एक जोड म्हणून एक वाचनाची एक नियमित सवय लावली गेली पाहिजे. या 2 गोष्टी पुरेशा आहेत, स्वतःचं गोंधळ संपवण्यासाठी सुद्धा आणि भाषा आपली सुधारण्यासाठी सुद्धा, भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी सुद्धा. तर या 2 गोष्टींचा तुम्ही अभ्यास करू शकता. तुमच्याकडे असलेल्या ज्या काही गोष्टी आहेत, जे काही स्रोत असतील, सोर्सेस असतील त्यांचा वापर करा, किंवा जसं खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला माहिती दिसेल, आमचा पण एक ऑनलाईन कोर्स असतो. फक्त 600 रुपये फीस असते, 1 महिन्याचा कोर्स असतो. जर तुम्हाला तो क्लास करण्याची इच्छा असेल तर त्याचा सुद्धा तुम्ही विचार करू शकता. त्या कोर्समध्ये आम्ही सुरुवातीला बेसिक जेही कॉन्सेप्ट्स आहेत, जसं आता मी तुम्हाला म्हटलं की हे वापरलं तर हे आहे, त्याचा हा अर्थ आहे. तर नेमकी अडचण कुठे असते आपल्याला, की जे मी त्याला भेटायला पाहिजे होतं, हा जो भेटणेमध्ये बदल झाला होता, भेटणेचं भेटायला पाहिजे होतं झालं, भेटणेचं भेटू शकतो झालं, भेटणेचं भेटणार झालं, किंवा भेटणेचं भेटतो झालं. तर हे जे आपण चेंज करतो, त्या चेंजसाठी इंग्रजीतले काय चेंज आहेत ते आपल्याला येण्याची गरज असते. अदरवाईज इकडचे जे शब्द आहेत त्यांच्यामध्ये तसाही काही बदल होत नाही. मी त्याला एक प्रश्न विचारलं म्हणायचं असेल तर प्रश्नाला तर क्वेश्चनच येणार आहे, पण ते विचारलं बनवण्यासाठी आस्क करावं लागतं, ईडी लावावं लागतं. हे करण्याकरिता काही मूलभूत वाक्यरचना लागतात. तर सुरुवातीला मूलभूत वाक्यरचना या कोर्समध्ये शिकवल्या जातात. मग त्याच वाक्यरचनांना एकत्र करून तुम्ही पॅरेग्राफ्स, कन्व्हर्सेशन्स वगैरे बनवू शकता. तर शिवाय ज्याही गोष्टी ज्याही दिवशी आम्ही शिकवतो त्या सिस्टमॅटिकली समराइज्ड केलेल्या व्हॉट्सॲपवर वगैरे सुद्धा आम्ही पाठवतो, ज्यामुळे तुम्हाला उजळणी वगैरे करायला हेल्प होते. ठीक आहे. तर संक्षिप्तमध्ये मला एक 5-1 मिनिटे तुमच्याशी बोलायचं होतं, तर हा संवाद मी साधला. सध्या मी इथे थांबतो. काही तुम्हाला विचारायचं वगैरे असेल तर तुम्ही खाली कॉमेंट्स मध्ये पण विचारू शकता, त्यांचं तुम्हाला उत्तर आम्ही देऊ. ठीक आहे. धन्यवाद.